आपण जे बघत होतो बाळांनो, लास्ट लेक्चरला बघितलं आपण काय बघितलं, फॅक्टर अफेक्टिंग बघितलं. फॅक्टर अफेक्टिंगमध्ये आपण साईज बघितलं, पेनिट्रेशन पॉवर बघितलं, 2 फॅक्टर बघितलं आपण. काय बघितलं, साईज बघितलं का? हो सर, साईज बघितलं सर. साईज युनिव्हर्सली प्रपोर्शनल असते सर. ग्रुपमध्ये साईज काय होते सर, वाढते, आई कमी होते. पिरियडमध्ये साईज कमी होते, आई वाढते सर. याचे एक्झाम्पलसुद्धा प्रॅक्टिस केलं सर. त्याच्यामध्ये पी ब्लॉकचे 2 एक्सेप्शन बघितलो सर आणि डी ब्लॉकचे 1 एक्सेप्शन बघितलो सर. आणि ओव्हरऑल पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये एस पी डी एफ ब्लॉक एलिमेंट्सचं कुणाची आयोनायझेशन जास्त पाहिजे, कुणाची कमी पाहिजे हे सुद्धा बघितलो सर. सगळ्यात जास्त पीची राहायला पाहिजे कारण की साईज कमी असते सर. मग डीची, मग एफची, मग एसची. एस पी असेल तर मग एस आणि पीच बघा, फक्त पीमध्ये जास्त, एसमध्ये कमी. ओके. त्याच्यानंतर सर आम्ही इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आणि शिल्ड इफेक्ट बघितलं होतं की ते साईजचे रिलेशन आपल्याला माहीत आहे, तर आयोनायझेशन सोपं गेलं. बट हा कन्सेप्ट आम्ही नवीन शिकलो सर, पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर आम्हाला तुफान आवडलं सर. तुफान एकदम भारी आवडलं सर, एकदम खतरनाक. सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कोणाची, एसची आहे. एसची लक्षात ठेवा, कोणाची आहे, एसची आहे पेनिट्रेशन पॉवर. आणि त्या पेनिट्रेशन पॉवर समजला ना, तुम्हाला एक आता मुद्दा सांगणार आहे, लई महत्त्वाचा जबरदस्त मुद्दा सांगणार आहे, ज्यावेळेस आपले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. ते मुद्दा खरं तर मी इथं सांगायला सुद्धा हरकत नाही, कारण की NCERTमध्ये आहे ते. काय बानो, NCERTमध्ये आहे. आज मी तुम्हाला NCERT सुद्धा दाखवायचा प्रयत्न करणार आहे. ऐका, NCERTमध्ये आहे ते. NCERTमध्ये काय दिले लक्ष द्या, इकडे सांगतो तुम्हाला. NCERTत काय दिले हे का सांगतो, लक्ष द्यावं का. NCERTत काय दिलं आहे, याला असं लाईन मारून ठेवतो. NCERT में क्या दिया है, NCERT में दिया गया है, ये देखो. NCERTत दिले बाळा की बाळा पेनिट्रेशन पॉवरचं NCERTत काय दिलं आहे, NCERT. NCERTत म्हणलं आहे बेरिलियम आणि बोरॉनमध्ये आयोनायझेशन एनर्जीचा ऑर्डर जर बघितलात, तर बेरिलियमची जास्त आहे. का? जसं की बेरिलियम आणि बोरॉन हे एका पिरियडमध्ये साईज कमी, आयोनायझेशन जास्त, बोरॉनची जास्त पाहिजे होते. बट नाही, ह्याचं काय बाळानं आपलं S2 आहे आणि हे काय बाळानं P1 आहे. 2S2 आणि 2P1. म्हणजे हे पण 2N यांच्या दोघांचं सेम आहे, बट हे S2 आहे, हे P1 आहे. आणि Sची पेनिट्रेशन पॉवर काय असते, जास्त असते. म्हणजे ह्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड आहे. Sचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड आहे आणि Pचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं थोडं सोपं आहे एकदम. बुई ह्याच्याकडेही 2S2 असतो, बट 2S2चा इलेक्ट्रॉन काढणं अवघड आहे, बट 2P1चा इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे. कारण की ह्याचं पेनिट्रेशन पॉवर काय बाळानं, मोर आहे. पेनिट्रेशन पॉवर मोर आहे म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड जाणे, हे कन्सेप्ट आहे. त्याशिवाय कन्सेप्ट ठोकून तुम्हाला लक्षात पाहिजे, व्यवस्थित पाठ पाहिजे की आयोनायझेशन एनर्जीमध्ये S2 ज्या वेळेस S2चं कॉन्फिगरेशन जास्त राहील आणि P1 सोबत राहील, त्या वेळेस बाळांनो S2चं पेनिट्रेशन पॉवर जास्त, त्याच्यामुळे त्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त. हे आयोनायझेशन एनर्जीचा ऑर्डर जास्त आहे बिकॉज PP मोर म्हणायचं. बिकॉज PP मोर कोणाचं, PP, बिकॉज S2ची PP मोर म्हणायचं. S2ची PP मोर म्हणायचं. S2ची PP मोर म्हणायचं. लक्षात ठेवा. काय तुम्हाला लिहून घ्या. नेक्स्ट हे बघा, नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल, हाफ फील्ड ऑर्बिटल, इनकम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल. आता कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल म्हणजे कोण असतं, S2 P6 D10. कम्प्लिटली आहे ते म्हणजे मोर स्टेबल. त्यांची स्टेबिलिटी ऑर्डर जर बघितली ना, स्टेबिलिटी ऑर्डर त्याची जास्त आहे बाबा. कम्प्लिटली फील्ड लई स्टेबल असते. ज्याचे आई डॉक्टर, ज्याचे वडील डॉक्टर, ते पोरं स्टेबल आहे ना बाबा. मग त्याच्यानंतर बाळांनो हाफ फील्ड, ज्याचे BMS वगैरे आहेत, हाफ फील्डवाले P3 D10. आणि इनकम्प्लिटली फील्ड लक्षात आहे. इनकम्प्लिटली फील्ड सगळ्यात जास्त मोर स्टेबल कोण, कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स. मग अशा कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल हे मोर स्टेबल आहेत, तर त्यांचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं लय अवघड जाते. लई म्हणजे एनर्जी लई लागते. लई हाफ फील्डवाले थोडं कमी स्टेबल आहेत, पण त्यांचीसुद्धा एनर्जी जास्त लागते. आणि ह्यांना एनर्जी कमी लागते, ह्यांचा इलेक्ट्रॉन लगेच काढता येतो, भरून काढून टाका. ह्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं थोडं काय जातं, अवघड जातं. आणि ह्याचा तर काढणं लईच अवघड जातं. लक्षात ठेवा. ज्याचं कॉन्फिगरेशन S2 आहे, ज्याचं कॉन्फिगरेशन P2 आहे, P6 आहे आणि याचं D10 आहे. हे सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा खेळ आहे. कोणाचा खेळ आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा खेळ आहे. लिहून घ्या लवकर, फास्ट लिहून घेतलात. हो सर, लिहून घेतलं. नेक्स्ट हे बघा, मी मागे सांगितलं तुम्हाला, मागे सांगितलं होतं. हे बघा, त्याच्यामुळे ते घोळ काय आहे इथं लिहून दिलं नाही ते आपण. याच्यावरून तुम्हाला इथं आता जसं हे एक सांगितलं, तसं इथे एक पॉईंट सांगायला पाहिजे मी तुम्हाला. इथं मी तुम्हाला मस्त अजून एक बॉक्स काढायला पाहिजे.
आणि इथं मला पाहिजे आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी तर ऑक्सिजन आहे, तर हे तर झालं. आयोनायझेशन एनर्जी ज्याचं कॉन्फिगरेशन P3 आहे आणि ज्याचं कॉन्फिगरेशन P4 आहे, म्हणजे नायट्रोजन फॅमिली आणि इथं काय पाहणं ऑक्सिजन फॅमिली. म्हणजे इथं खाली इकडं पिरियडमध्ये जाताना साईज काय होते, कमी होते, तर आयोनायझेशन जे वाढायला पाहिजे, बट हा मोर स्टेबल आहे, त्याच्यामुळे P3ची आयोनायझेशन एनर्जी जास्त राहील ॲज कम्पेअर्ड टू P4. लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी तुमच्या डोक्यात फिट पाहिजे, तर तुम्हाला हे कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. एक कन्सेप्ट आहे कोणता, एक कन्सेप्ट आहे कुठला एक कन्सेप्ट आहे S2ची आयोनायझेशन एनर्जी जास्त P1पेक्षा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आयोनायझेशन एनर्जी येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यावंच लागल रे तुला, नाहीतर जमच ना. लक्षात ठेव. हे बघ, तर S2ची आयोनायझेशन जास्त आहे P1पेक्षा आणि P3ची आयोनायझेशन जास्त आहे P4पेक्षा. ह्या दोन गोष्टी तुझ्या डोक्यात एकदम फिट पाहिजे. 5x5 स्टार येते दोघं पण. हे काय बाळा, 5x5 स्टार पॉईंट येते. 5 स्टार 5 स्टार कसले पॉईंट येते, पिंकीला घेतो, पिंकीला 5 स्टार येते. 5 स्टार हे दोन्ही पॉईंट कशात बाळांनो, 5 स्टार आहेत. 5 स्टार हे दोन जर आले तर तुझं कुठलंही एक्सेप्शन म्हणायची गरज नाही. S2 एनर्जी इज मोर दॅन P1 बिकॉज ऑफ पेनिट्रेशन पॉवर आणि P3 इज मोर दॅन P4. हे का बरं आहे, बिकॉज हाफ फील्ड असल्यानं तो काय झाला, स्टेबल झाला. स्टेबल बिकॉज हाफ फील्ड. लिहून घे तू, लिहून घे. हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे, लिहून घे तू. हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. हे आलं तरच तुला पुढचं येतं, ते येत नाही. 2 डबे तुला पाठच पाहिजेत. ये आता मी तुला सांगतो जलवा काय भानगड आहे. इथे मी सगळं पिरियड टेबल काढलं तुझ्यासमोर. फर्स्ट ए ग्रुपचे 3 एलिमेंट लिहिले, मग सेकंड ए, थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, त्याच्यानंतर तो इफेक्ट एवढं जाणवत नाही, बट सुरुवाती 3 मध्ये तुला एकदम खतरनाक जाणवतो. लक्ष नाही. आता पिरियडमध्ये जाता आयोनायझेशन साईज कमी होते, आयोनायझेशन एनर्जी वाढते, असं उगाच सहज म्हणू शकत नाही आपण. ऐसे नाही बोल सकते. क्यों? क्योंकि इसका कॉन्फिगरेशन क्या होता है, NS1 होता है, इसका NS2, ऐसे NS2 NP1, ऐसे NS2 NP2, ऐसे NS2 NP3, ऐसे NS2 NP4, ऐसे NS2 NP5, ऐसे NS2 NP6. S6 आहे P6 मोर स्टेबल. हे P3 आहे, हे सुद्धा स्टेबल. हे S2 आहे, हे सुद्धा स्टेबल आहे. आणि आपल्याकडे हे दोघांना तो गोल करून पाहिजे, या दोघांना, कारण की S2 आणि P1 मध्ये S2ची आयोनायझेशन जी जास्त असते, त्याच्यावर त्याला पुढे ठेवावं लागतं अलवेज. त्याच्यावर एक्झाम्पल असे लर्न करण्यापेक्षा कन्सेप्टला समजून घ्या. ज्या वेळेस S2 आणि P1 कॉन्फिगरेशन येईल, त्यावेळेस S2 पुढे राहील आणि P1 मागे राहील. आणि ज्या वेळेस नायट्रोजन हे P3 आणि P4 होईल, त्यावेळेस P3 हे स्टेबल असल्यामुळे त्याला एनर्जी जास्त लागते, त्याच्यामुळे तो पुढे जाईल आणि P4 मागे राहील. काय राहील, मागे राहील. इथे या, लक्ष द्या. आता कॉन्फिगरेशन बघा. फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी I1 काढायचं आहे मला. ह्या पहिल्या ह्या जे सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत ना, हे त्यांचे I1 काढायचे मला. हे बघ, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे केलं. तर घोळ कुठाला इथं आला बघ. इथं बघ, आता बोरॉनला मागे ठेवलं, बेरिलियमला पुढे ठेवलं, नायट्रोजनला पुढे ठेवलं आणि ऑक्सिजनला मागे ठेवलं. बघ इथं केलं का असं? हो सर, तुम्ही केलं. सर असं का केलं सर? तुम्ही विचारतो मी सर असं का केलं सर? तुम्ही इथं का केलं? हेच आपलं S1पेक्षा P1पेक्षा S2ची पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे. असं का केलं तुलाही माहीत आहे, बिकॉज ऑफ PP. आणि इथं P3ला का ठेवलं तुलाही माहीत आहे, बिकॉज ऑफ हाफ फील्ड. HF हाफ फील्ड. ऑलवेज कॉन्फिगरेशनवर खेळ असतात, कॉन्फिगरेशनचा खेळ असतो. कॉन्फिगरेशन लिहून ठेव फास्ट. आता तुला नेक्स्ट जलवा दाखवतो. ये सेकंड आयोनायझेशन. आता ह्यांचीच आपण सेकंड आयोनायझेशन ह्याची काढूया. त्यांचं काय कळतं, सेकंड आयोनायझेशन ह्याची. आता सेकंड आयोनायझेशन म्हणजे त्यांचा एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी गेला असं कन्सिडर करावं लागेल. काय करावं लागेल, गेला. ह्यांचा इलेक्ट्रॉन काय गेला, म्हणजे निऑन आधी काय होता, P6, बट आता एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे P5. फ्लोरीन आधी होता P5, आता होणार तो P4. नायट्रोजन आधी काय होता P3, आता होणार तो P2. एक इलेक्ट्रॉन गेलं ना, सेकंड आयोनायझेशन ह्याची बघायची ना आपल्या त्यातलं, म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेल्यानंतरच बघायचं आपल्याला. आता हे नायट्रोजन ऑक्सिजनचं काय होतं P4, आता जसं P3 झाला. कार्बन P2 होता, P1 झाला. बेरिलियम काय होतं, बेरिलियम होतं S2, आता तो S1 झाला. बोरॉन P1 होतं, P1 तर 0 झालं होता, S2 आला. आणि आपला हा लिथियम आधी काय होता, S1 होता, एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं तर आता तो N-1 झाला. म्हणजे हे सगळे 2-2 मध्ये असतील तर हा 1 झाला, 1s1 2 म्हणजे सगळं साईज कमी झाली, म्हणजे त्याची आयोनायझेशन सडनली वाढणार.
जेव्हा सगळ्यात पुढे तो येऊन बसणार, लक्षात ठेवा, कारण की तो n-1 आहे म्हणजे तो छोटा ऑर्बिट आहे. हे सगळेच n आहेत तर तो n-1 आहे म्हणजे तो इन्नरमध्ये इलेक्ट्रॉन जाऊन बसलेत. इन्नरचे इलेक्ट्रॉन काढणं म्हणजे लय अवघड आहे. आज तुम्ही लातूरला शिकायला आहात आउटर इलेक्ट्रॉन आणि तुमचे भाऊ बहीण कोणतं मम्मीसोबत आहे ते इनर इलेक्ट्रॉन, लक्षात ठेवा. त्याला पळवून नेणं अवघड आहे, तुम्हाला पळवून नेणं सोपं आहे, असं कन्सेप्ट समजण्यासाठी. बरोबर, जर आपल्या करचल नाही विनाकारण. ऐका, हे बघा, हे निऑन. आता निऑन P5 तर येणारच ऑब्व्हियसली. आता इथून हे त्याला तर पुढे ठेवलं, आता ह्यांच्यात कम्पेअर करा. कम्पेअर करताना तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मला माहिती आहे, कम्पेअर नेमकं करायचं कोणाचं आहे. कम्पेअर करत असताना कधीही S2चं कम्पेअर करणार आपण P1 सोबत. ह्या दोघात कम्पेअर करताना S2 इज मोर दॅन P1 आणि P3चं कम्पेअर करणार P4 सोबत आणि P3 इज मोर दॅन ऑलवेज P4. त्याच्यामुळे कधीही कॉन्फिगरेशन लिहायचं, कधी उगाच डोळे झापून यांचं ऑर्डर नाही सांगायचं, कॉन्फिगरेशन लिहायचं. कॉन्फिगरेशन लिहायचं. आला हा P3 पुढे, P5. आता फ्लोरीन पुढे येणार की ऑक्सिजन पुढे येणार. सेकंड आयनायझेशन एनर्जी. डॉक्टर ते प्लस देतील न देतील तुम्ही समजून घ्यायचं. सेकंड म्हणजे तुम्ही पटकन ऑक्सिजनला पुढे ठेवा, मग फ्लोरीन P4, त्याच्यानंतर आपलं नायट्रोजन P2 आणि परत आता P1 ठेवणार की S2 पुढे ठेवणार, P1 मागे ठेवणार, सगळ्यात मागे ठेवणार S1. एकदम सोपं आहे कन्सेप्ट. ज्याला कळालं, ज्याला 5x5 स्टार कळालं ते दना सॉल्व्ह करेल. ते कसं सॉल्व्ह करेल? दना सॉल्व्ह करेल, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑक्सिडेशन नंबर कॉमन आहे, कारण ऑक्सिडेशन नंबर वाढणे म्हणजे साईज कमी होणे, साईज कमी म्हणजे आयनायझेशनची वाढणे. त्याच्यामुळे सोपं आहे, लिहून घ्या फास्ट. मला नाही वाटत काय अवघड आहे, लिहून घ्या फास्ट, लक्ष द्या. आता नॉन मेटल आणि मेटलमध्ये आयोनायझेशनची कोणाची जास्त असते? नॉन मेटल आणि मेटलमध्ये आयोनायझेशनची कोणाची जास्त असते? मग तुला मी हे बी सांगून ठेवतो बरं का. मेटल, आता नॉन मेटल म्हणजे तर सगळ्या लेकरांना माहितीच आहे. नॉन मेटल म्हणजे कोण आहे? P ब्लॉक एलिमेंट आहे. P ब्लॉक एलिमेंटचे जर आयोनायझेशनची काय असते, जास्त असते, तर आपण सांगून ठेवले. आता मेटलमध्ये कोण आहे? S पण आहे, P पण आहे, D पण आहे. तर इथे मेटलमध्ये Dची जास्त असते, मग कुणाची असते? Fची जास्त असते, मग सगळ्यात कमी Sची असते. हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे रे बाबा, सांगितले मी वरच. आता ऑक्सिजन, नायट्रोजन हे नॉन मेटल आहेत आणि पोटॅशियम आणि Fe काय आहेत? मेटल आहे. तर नायट्रोजन ऑक्सिजन म्हणजे हा P3 आहे, तो P4 आहे. तर ऑब्व्हियसली P3ची सगळ्यात हायेस्ट आयोनायझेशन म्हणजे नायट्रोजनची जास्त. नायट्रोजनच्या नंतर कोणाचा नंबर लागेल? ऑक्सिजनचं लागेल, ठीक आहे. तोही नॉन मेटल आहे, ते दोन्ही नॉन मेटल आहेत. तर ह्या दोन मेटलमध्ये हा D ब्लॉकचा मेटल आणि S ब्लॉकचा मेटल आहे. तुम्हाला माहिती आहे S ब्लॉकचा मेटल लार्ज असतो, त्याच्यामुळे त्याची आई कमी, आणि Feचा मेटल छोटा असतो, त्याच्यामुळे आई जास्त. हे बघा असे ऑर्डर आहेत. हां, याच्यात एक गोष्ट आहे, NCERTमध्ये प्रश्न विचार कसं विचारू शकतात, कोणाची हाय आहे, कोणाची लो आहे, ऑर्डर सांगा. ऑर्डरमध्ये पूर्ण कळत नाही. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा म्हणजे कमी व्हॅल्यूपासून जास्त व्हॅल्यूकडे जायचं, आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा म्हणजे मोठ्या व्हॅल्यूपासून कमी व्हॅल्यूकडे जायचं. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, बट हे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे आणि हे डिक्रीजिंग ऑर्डर आहे. इथं वाढत चाललं आहे, इथं कमी होत चालले. लिहून घ्या फास्ट. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग हे सुद्धा विद्यार्थ्याला कळत नाही कधी कधी, त्याच्यामुळे लिहून ठेवलं मी. मी मला मागच्याच पोर काही प्रश्न विचारला होता साईजमध्ये, सर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर कसं सर? मग त्याला सांगितलं, आता तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. लिहून घेतलात? हो सर, लिहून घेतलं सर. लिहून घेतलात का? लिहून घेतलं सर. हे बघा, अप्लिकेशन्स. आता अप्लिकेशनच्या अगोदर मला काय वाटतं, हे आणखी मी तुम्हाला असला प्रश्न देतो, बट अप्लिकेशनच्या अगोदर मी तुम्हाला काय करतो, NCERT दाखवतो आयोनायझेशन एनर्जी नेमकं दिले काय. NCERTमध्ये नेमकं आयोनायझेशन एनर्जीमध्ये दिले काय, क्या दिया है आयोनाइजेशन एनर्जी में NCERT में, क्या क्या दिया है आयोनाइजेशन एनर्जी NCERT में, दिखाता हूँ मैं आपको. हमने आपको प्रॉमिस किया था, दिखाएंगे हम, जब जो पढ़ाएंगे हम तब वो बताएंगे. हम जब पढ़ाएंगे हम तब आपको सब बताएंगे. आयोनाइजेशन एनर्जी, अ क्वांटिटेटिव मेजरमेंट, लक्षात ठेवा, अ क्वांटिटेटिव मेजर ऑफ एन टेंडेन्सी ऑफ एन एलिमेंट टू लॉस द इलेक्ट्रॉन अँड गिवन इट्स आयोनायझेशन एनर्जी. हे बघा सगळं सांगते, इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी एनर्जी, बट इथं गॅसेस फॉर्ममध्ये दिलं नाही, बट ती चांगली गोष्ट आहे. कुठं लिहिलंच असेल ऑब्व्हियसली की ॲटम. हां, हे बघा, आयसोलेटेड गॅसेस ॲटम पाहिजे. कसं पाहिजे? आयसोलेटेड गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेटमध्ये पाहिजे. कसं पाहिजे? ग्राउंड स्टेटमध्ये पाहिजे. इन अदर वर्ड, द फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, लक्षात ठेवा, पहिली आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय असतं? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जीमध्ये तुम्ही त्याला ΔIH सुद्धा लिहू शकता, एन्थॅल्पी म्हणतो आपण. आयोनायझेशन लिहितो, आय पण लिहू शकता, आणि त्याचा इलेक्ट्रॉन तुम्ही काढून टाकला तर होईल जाईल. तिथे एनर्जीसुद्धा किलो जूलमध्ये युनिट सांगू शकता, किलो कॅलरीज काय पण सांगू शकता, युनिट सांगितले, तुम्हाला कन्व्हर्जनसुद्धा सांगितले. तुम्ही दुसरा इलेक्ट्रॉनसुद्धा रिमूव्ह करू शकता, +2 होईल.
आणि दॅट टाईम एनर्जी तुम्हाला जास्त लागेल, लक्षात ठेवा. एनर्जी काय लागेल, जास्त लागेल. आणि हे ऑलवेज एंडोथर्मिक प्रोसेस. आणि एनसाठी स्टेटमेंट दिलं की सेकंड आयोनायझेशन एनर्जी इज हायर दॅन फर्स्ट. सेकंड आयोनायझेशन एनर्जी इज हायर दॅन फर्स्ट. सेकंड आयोनायझेशन एनर्जी, इथे बघा इथे दिले, सेकंड आयोनायझेशन एनर्जी इज हायर दॅन फर्स्ट. हे दुसऱ्या इलेक्ट्रॉन काढणं अवघड जातं मानव. इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस ॲज कम्पेअर टू न्यूट्रल. म्हणजे दुसऱ्या स्पेस मानव हे फार अवघड जातं इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करणं. असं का हो सर? असे स्टेटमेंट परीक्षेत पडू शकतात. सेकंड आयोनायझेशन, स्टेटमेंट 1, सेकंड आयोनायझेशन इज मोर दॅन फर्स्ट. स्टेटमेंट 2, बिकॉज इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉझिटिव्ह स्पेसिस ॲज कम्पेअर टू न्यूट्रल. असं परीक्षेत पडू शकतं. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट म्हणता येत आपल्याला. तसंच इन सेम वे थर्ड आयोनायझेशन एनर्जी आणखीन जास्त असेल बानो. थर्ड आयोनायझेशन एनर्जी आणखीन काय असेल बानो, हायर असेल दॅन काय बानो, फर्स्ट, सेकंड अँड फर्स्ट वन ऑल्सो. ओके. द टर्म आयोनायझेशन एन्थॅल्पी इफ नॉट अ क्वालिफाईड, लक्षात ठेवा, इज टेकन ॲज अ फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. आयोनायझेशन एन्थॅल्पी. ओके, डन. तेवढं काय महत्त्वाचं सेंटेन्स नाही. नेक्स्ट आहे बानो की फर्स्ट आहे बघा, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ 16 एलिमेंट्स. हे प्लॉटमध्ये दिले आहेत. तिथे बघा कुठून कुठं दिले आहेत 60 एलिमेंट. कुठं दिले रे बाबा? इथे दिले तर नाही. हां, इथे दिली, इथे. हे बघा, जे नोबेल गॅस आहेत त्यांचे आयोनायझेशन जास्त आहे. जे फर्स्ट ग्रुप आहे त्यांचे आयोनायझेशन कमी आहे. हे साईज जास्त आहे. मस्त तुम्ही ग्राफ पुट ऑन करायची तुमची इच्छा असेल एनसायटीमधले ग्राफ तर ऑलवेज काढत चला. माझीसुद्धा इच्छा आहे की तुम्ही प्लॉट काढत चला पाहिजे. झुक काढा. खालच्या बॉटमला फर्स्ट ग्रुप आणि वर काय, आणि सगळं रेग्युलर सिक्वेन्स आहे का इरेग्युलर सिक्वेन्स आहे? सगळं इरेग्युलर सिक्वेन्स आहे. कशामुळे? ते आपल्याला ते 5x5 स्टारमुळे सगळं हे इरेग्युलर सिक्वेन्स आहे, लक्षात ठेवा. त्याला ग्राफमध्ये ठेवले आणि आपण कन्सेप्च्युअल सांगितलं त्याला. इथे बघा आयोनायझेशन एनर्जी खाली आहे. ते बघा ग्रुपमध्ये जातं. बघा बेरिलियम आणि बोरॉन. बेरिलियमची काय जास्त आहे आणि बोरॉनची काय कमी आहे. बघा कसलं खतरनाक. नायट्रोजन आणि ऑक्सिजन. बघा ते लई शहाणे आहेत बाबा. हे लई शहाणे असतात एन्झायटीवाले. हे बघा हे बघा. अरे काय झालं हे बघा. बघा किती हुशार आहेत. हां, धोका देते ते. S2 आहे, S2. आणि काय आपलं P1 आहे, P1. S2 हे P3 आहे, P3. आणि हे P4 आहे, P4. लय धोका असते, लय धोका देतात. तुम्ही हे डायग्राम काढावं आणि मस्त लिहून द्यावं. धोकेबाज होते हैं वो लोग. धोकेबाज है ये लोग, धोकेबाज. का बरं सांगितलं नाहीत बट ग्राफ देऊन ठेवलेत. म्हणजे पोरगं फसाव. आता हे बघा महाराष्ट्रात का भारतात का अर्धे मास्तर सांगणार एनसीईआरटी ओरिएंटेड. मी शाळा म्हणून आपलं काय तर शिकवते बट तुम्हाला मी एनसीईआरटी ओरिएंटेड IIB इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांचा लय विचार करतो, लक्षात ठेवा. अभिजित सर तर नादच खोळा आहे, तुम्ही सोडून द्या. या इकडं. आता बघा एकाच ग्रुपमध्ये बाणू साईज वाढत चालली की आयोनायझेशनची कावजी कमी होत जाते. कावजीच कमी. बट सुरुवातीला झपझप कमी होते, नंतर हळूहळू कमी होते. असं का सर? तेच आपलं मागचं रिझन. साईजच्या इन्व्हर्स. साईजमध्ये जसं होतं इन्क्रीमेंट इज लेस, तसं आयोनायझेशन एनर्जीमध्ये डिक्रीमेंट इज लेस ऑल्सो. तेच आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो किंवा इलेक्ट्रॉन नंतर. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे नोट्समध्ये डायग्राम काढून शकता आणि तिथं लिहू शकता. काय लिहिणार तुम्ही तिथं लिहा. हिअर बानो इथं सडनली पहिल्यांदा आयोनायझेशनची कमी असं झपझप रेग्युलरली कमी होत नाही. हळू तिथं पहिल्यांदा तर झपकन कमी होते, नंतर झपकन कमी होत नाही. कारण की इथं झड इफेक्टिव्ह हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू शिल्डिंग इफेक्ट. त्याच्यामुळं स्लाइटली डिक्रीज होत जातं, लक्षात ठेवा. स्लाईट डिक्रीज, झपकन डिक्रीज होत नाही. एन्झायटी लय खतरनाक आहे रे बाबा. एन्झायटी लय खतरनाक आहे. बघायचं का तुला? हे बघ, ह्याच्याच एक्झॅक्ट अपोजिट डायग्राम आहे साईजमध्ये. हो बघा, ह्याला बघितलं नीट बघायला. इथं डिक्रीमेंट आहे बरं असं. आणि साईजमध्ये इथं काय होतं? इन्क्रीमेंट होतं. बघितलं इथं बघ. सुरुवातीला झपकन साईज वाढली, नंतर हळूहळू वाढली. तसंच एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिट डायग्राम येणार. ह्या डायग्रामचे एक्झॅक्ट काय येणार? अपोजिट डायग्राम येणार. लय भारी एनसीईआरटी डायग्रामसुद्धा काढतं तर बघ खतरनाक कन्सेप्ट ठेवून जातं. ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्याचं झालं उद्यापन. हे बघा शिल्डिंग इफेक्ट सांगितलं पाहिजे. शिल्डिंग इफेक्ट, पेनिट्रेशन पॉवरसुद्धा सांगितलं इथं लक्ष द्या. शिल्ड इफेक्ट सांगितलं आहे, पेनिट्रेशन पॉवरसुद्धा सांगितलं आहे. आणि इथंच हे बघा पेनिट्रेशन पॉवर S आणि P. लक्षात ठेवा ह्याचं पेनिट्रेशन पॉवर, कुणाचं बेरिलियम आणि बोरॉनचं पेनिट्रेशन पॉवर. त्याच्यामुळे बाळांनो Sचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड आहे ॲज कम्पेअर टू, बिकॉज त्याची शिल्डिंग काय होते, त्याचे काही जास्त असते. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो. असं व्यवस्थित काही एक्सप्लेन केलं आहे. तर बरंच काही दिलं आहे. मला आपण ह्याच्यात लई सोपं करून सांगितलेलं आहे. सुरुवातीला त्याला सांगितलं की ते
नेमकं शिल्डिंग इफेक्ट असतं काय आणि ते होतं कसं कसं सांगितलेलं आहे. ग्रुप पिरियडमध्ये होतं कसं कसं सांगितलं आहे. इनर इलेक्ट्रॉन काढणं कसं अवघड जातं काही नाही काही नाही. त्याच्यानंतर इथं मस्त एक्सप्लेनेशन केलं आहे की बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 5 आणि लिथियमचा 4 असतो. इवन द फॉर्मल ग्रेटर न्यूक्लिअर चार्ज. लक्ष द्या, म्हणजे बोरॉन इज लेस स्लाइटली लेस दॅन दॅट ऑफ अ बेरिलियम. का असं? आयोनायझेशन एनर्जी बोरॉनची कमी आहे ॲज कम्पेअर टू बेरिलियम. तर आपण ग्राफमध्ये पण भेटलं असं का? कारण की बानो हे बघा, ग्रेटर द न्यूक्लिअर चार्ज. का? कुणाचं? बोरॉनचं जास्त आहे. का बरं? कारण इथं बघा सेम प्रिन्सिपल नंबर आहे. यस इलेक्ट्रॉन अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियस इज मोर दॅन पी. यस इलेक्ट्रॉन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियस मोर दॅन पी. In the beryllium, the electron removed during the ionization energy S electron, where the electron removed in the ionization energy boron in P electron. The penetration of 2s electron of a nucleus is more than the 2p electron. फक्त पेनिट्रेशन शब्द वापरले आपण. पेनिट्रेशन पॉवर एवढं सगळं डिटेलमध्ये सांगितले आणि थोडं सांगितले. Hence the 2p electron of boron is more shield करू लागलं. मोर शिल्ड म्हणजे रिपल्शन होऊ लागलं. and the nucleus of an inner electron than the 2p electron of beryllium. म्हणजे एसच्या इलेक्ट्रॉनला जास्त शिल्ड करू लागले ते, म्हणजे त्याला रिपेल करू लागले थोडक्यात. ते इलेक्ट्रॉन लवकर जाणार. हे बघ, 2p electrons of boron is more shielded from the nucleus by inner electron. Wow. And the 2s as compared to than the 2s electron of the beryllium. Therefore, it is easier to remove the 2p electron from the boron as compared to 2s electron of the beryllium. Hence, the boron of smaller first ionization enthalpy as compared to beryllium. And the another anomaly of the smaller first ionization enthalpy of oxygen is as compared to nitrogen. इथं सुद्धा स्मॉलर येऊ लागलं ऑक्सिजनचं. कारण तेच रिझन आहे. दिस इज अरायझेस बिकॉज ऑफ नायट्रोजन हॅव 3p इलेक्ट्रॉन्स अराइज टू डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स, जसं की हाफ फील्ड जे हंट उभे करतो. व्हेरॅज द ऑक्सिजन ॲटममध्ये बघा 2 ऑफ द 4 इलेक्ट्रॉन मस्ट ऑक्युपाय इन अ सेम ऑर्बिट. एकाच ऑर्बिट 2 आहेत ना, तिथं 4 इलेक्ट्रॉन झाल्यामुळं 1 2 3 आणि इथं पेअर झालं ते 2 इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळे काय होतं, टू रिझल्ट इन्क्रीज द इलेक्ट्रॉन रिपल्शन. म्हणजे शेवटीला कन्क्लूड काय करण्यात आलं, कॉन्सिक्वेंटली इट इज इझियर टू रिमूव्ह द फोर्थ 4p इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन ॲटम अँड टू रिमूव्ह द 1 इलेक्ट्रॉन. मग ते काय 3p होईल. त्याच्यामुळे मानो ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन इझिली जातो आणि नायट्रोजनचा इलेक्ट्रॉन लवकर जात नाही. किती मस्त एक्सप्लेनेशन केले रे बाबा, लयच भारी एक्सप्लेनेशन केलं. एन्झायटीचा नादच खुळा. आणि सगळ्या गोष्टी आपण लिहून ठेवलोत का? आता इथं बघा, इथं नायट्रोजन ऑक्सिजनमध्ये जे काय म्हणले ते आपण सांगितलोत का? हो सर, तुम्ही सांगितला. तर कुठं सांगितलं? इथं बघ 5x5 स्टार करून दिलं मी. इथं बघ हेच विचारले, हेच म्हणले का एन्झायटीमध्ये? हेच म्हणले. बघ हेच म्हणले. नायट्रोजनची आयोनायझेशन जास्त आहे ऑक्सिजनपेक्षा. म्हणजे हा P3 हा फील्ड आहे, मोर स्टेबल आहे. P4 आहे, त्याचा 1 इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होऊ शकतो. म्हणजे P4 म्हणलं की डब्बा काढायचं. P4 म्हणलं की डब्बा काढायचा आणि इलेक्ट्रॉन किती भरायचे? 1 2 3 4. आणि इथं काय झालं, इलेक्ट्रॉन रिपल्शन झालं. त्याच्यामुळं त्याचा इलेक्ट्रॉन इझिली काढू शकतो. लिहून ठेव बाबा, एन्झायटीमधलं पॉईंटच्या पुढे लिहून ठेव पटपट. त्याच्यानंतर इथं काय म्हणलं, इथं हे बघे, हे तर पेनिट्रेशन पॉवरच म्हणलेलं आहे. इथं स्पष्टच म्हणले बानू, S2चं पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे. S2चं पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे आणि Pचं पेनिट्रेशन पॉवर कमी आहे. आणि Pच्या इलेक्ट्रॉनला ह्याचे बानू ह्याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे. शिल्ड इफेक्ट काय बानू? मोर आहे. ह्याला शिल्ड जास्त करू लागलं म्हणजे रिपेल जास्त करू लागले थोडक्यात. कोण? इनर इलेक्ट्रॉन जास्त रिपल्शन करू लागलेत कुणाला? P1ला ॲज कम्पेअर टू S2. त्याच्यामुळे ह्याचा इलेक्ट्रॉन इझिली जाणार आणि ह्याच्या इलेक्ट्रॉन लवकर जाणार नाही. त्याच्यामुळे त्याची आयोनायझेशन जास्त आणि ह्याची आयोनायझेशनची कमी. सगळे एन्झायटी पूर्ण लाईन टू लाईन वाचून दाखवले तुम्हाला मी. सगळं लिहून द्यायचं. सगळे एन्झायटी आहे, लक्षात ठेवा. अख्ख्या भारतात तुम्हाला कोणी एन्झायटी असं एकदम एक्सप्लेन करणार नाही, खतरनाक. लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड सगळ्याच गोष्टी आपण एक्सप्लेन करू. लक्षात ठेवा. हे सांगितलं का? हां. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन बघूया.
नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघायत अप्लिकेशन. त्याच्यामुळे ह्याला आजपर्यंत आयोनायझेशनची जे काय शिकवले तुला रट्टा मारा बाण खतरनाक पाठच करून ठेवा. पाठच 2-2 वेळेस 3-3 वेळेस 2-2 वेळेस 3-3 वेळेस रट्टा मारा. त्याला लिहून प्रॅक्टिस करा. की आयोनायझेशन एनर्जीचं कन्सेप्ट व्यवस्थित समजलं तर पुढे जे आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बघणार आहोत त्याच्यात थोडंसं अपोजिट असल्यासारखं आहे. लय खतरनाक आहे. त्यात इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे तर टाकायचं आहे. लक्षात ठेवा. हे एंडो आहे तर ते एक्झो आहे आणि कंप्लीट हे ऑलवेज एंडो तर आहे. ते कधी ते एक्झो आहे तर कधी ते एंडो आहे. म्हणजे हे चांगलं समजलं तर ते तुम्हाला अजून बेटर चांगलं समजेल कारण कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यामुळे याला 10 वेळेस वाचा, 15 वेळेस वाचा, 20 वेळेस वाचा. एकदम परफेक्ट करून ठेवा आणि याच्या रिलेटेड MCQसुद्धा सॉल्व करायला हरकत नाही. हां, बट ॲप्लिकेशन सांगितलं इथं छोटंसं ॲप्लिकेशन राहिलं आहे आणि ते ॲप्लिकेशन सांगितल्यानंतर तुम्हाला जास्त बेटर समजलं असतं. बट तुम्ही काही हरकत नाही, सॉल्व करायला हरकत करू शकता. जे MCQ नाही आले त्यांना स्टार करून ठेवा. उद्याचं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही सॉल्व करू शकता किंवा आजचं लेक्चर झाल्यानंतर थिअरी परफेक्ट करून टाका आणि उद्या MCQ सॉल्व करता. चला ओके, मस्त अभ्यास करा, जबरदस्त अभ्यास करा. ओके, म्हणा माझ्यासोबत काय म्हणणार? थिंक नेट, थिंक आय.